पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांना मदत होणार आहे. हजारो कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होत आहेत. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांना अंदाजे 350 कोटी रुपये एवढा लाभ या योजनेचा मिळणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजून एक 30,000 म्हणजे धाराशिव जिल्ह्यात साधारण 76,000 शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे आणि 500 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यावरती 2 टप्प्यामध्ये जमा होणार आहे. याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आज आपल्या महायुती सरकारने शेतीसाठी 7.5 HP पर्यंत वीज जी आहे ती मोफत केलेली आहे. परंतु अनेक वर्षांपासून जे काही कृषीसाठी थकीत असं विजेचं देयक होतं त्याच्यावरचं व्याज वगैरे असे जवळजवळ 48,000 कोटी रुपये हे देखील माफ करण्याचा महत्वाचा निर्णय आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेला आहे आणि त्याची आता अंमलबजावणी होतीये. याचबरोबरीने धाराशिव सारख्या अवर्षण प्रवण डीपीएपी एरियामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातनं पाणी आणतोय. उजनीचं आपलं कृष्णा खोऱ्यातलं हक्काचं पाणी आणि त्याचबरोबर कोल्हापूर सांगलीवरनं पाणी आणतोय. त्याच्या डीपीआरचं काम लवकरच सुरू होईल आणि रामदऱ्यामध्ये येणारं पाणी जे आहे त्याचं 99.99% काम आता झालंय. थोडंसं काम राहिलंय, ते लवकरच पूर्ण होणं अपेक्षित आहे. नैसर्गिक शेतीवरती भर देणं आणि साधारण 95,000 कोटी रुपये हे आपलं महायुती सरकार शेतकऱ्यांवरती कृषीवरती दरवर्षी उपलब्ध करून देतं, खर्च करतं आणि शेतीला शेतकऱ्यांना अधिकचा न्याय देण्याच्या अनुषंगाने एआयचा वापर आणि योग्य भाव मिळावा यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली होती. दादा मला पीक विमा 30 जुलैपर्यंत जमा होईल असं सांगितलं होतं, तर अपडेट काही झालं नाही. 2025च्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये 2 मुद्दे आपल्या समोर मांडायचे आहेत. एक म्हणजे केंद्र सरकारच्या कमिटीने देखील जो राज्य सरकारने निर्णय दिला होता की आपलं म्हणणं धाराशिवच्या शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे, हा निर्णय त्यांनी कायम ठेवला आणि तशा पद्धतीचा निर्देश जो आहे तो विमा कंपनीला दिला होता. विमा कंपनीच्या दररोज मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यांनी तो निर्णय जो आहे त्यांच्या विधी न्याय विभागाकडे पाठवला होता. तिथे पाठपुरावा आपण केला आणि त्यांनी आता पूर्ण रक्कम जी आहे ती विनाविलंब देण्याचं मान्य केलंय. येणाऱ्या आठवड्यामध्ये ते पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. याच्या बरोबरीने दुसरा मुद्दा म्हणजे जे 14 मला वाटतं आता 13 कारण एक मंडळ जे आहे ते आता इन्क्लूड झालंय, तर 13 मंडळ जी वगळली गेली आहेत त्याचं कृषी विभागाने मला मुख्य कारण सांगितलं ते तांत्रिक उत्पादकता हे नाहीये, कारण सगळ्याच मंडळामध्ये तांत्रिक उत्पादकता ही साधारण समान आली आहे. परंतु या मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग जेव्हा केले गेले तेव्हा जे उत्पादन आलेलं आहे ते जास्त आलेलं आहे. त्या बाबतीमध्ये मी खोलात जातोय. तांत्रिक उत्पादन हा विषय यावेळेस अयोग्य आहे, चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. या अनुषंगाने आपण कृषी विद्यापीठाला देखील विनंती केली होती. त्यांनी याचा अगदी बारकाईने अभ्यास करून अहवाल दिलाय. भरणे मामांच्या म्हणजे आपले आदरणीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक गेल्या आठवड्यात झाली होती आणि केंद्र सरकारकडे आपली भूमिका राज्य सरकार म्हणून आपण मांडणार आहोत की तांत्रिक उत्पादन काढण्याची जी काही कार्यप्रणाली होती तिच्यामध्ये दोष आहेत. आणि उदाहरणच द्यायचं म्हटलं तर नारी आपल्या बार्शी तालुक्यातलं मंडळ आहे, त्या महसुली मंडळामध्ये 65% डिफरन्स आलाय, फरक आलाय. म्हणजे जे पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पादन निघालं त्याच्यापेक्षा 65% जास्त हे तांत्रिक उत्पादन आलंय. तर ह्या बाबी ज्या आहेत त्या केंद्र सरकारकडे आम्ही अतिशय ताकदीने मांडणार आहोत आणि अपेक्षा हीच आहे की तांत्रिक उत्पादनाची जी अट आत्ताची आहे ती शिथिल केली जाईल आणि पुढच्या वर्षीसाठी त्याच्यामध्ये योग्य ती सुधारणा केली जाईल. आपल्याला कल्पना आहे की डीपीआरच्या माध्यमातून प्राथमिक जो अहवाल जो आहे तो तयार आधी केला जातो आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला जातो. त्याला थोडा कालावधी आहे. महत्वाची बाब ही आहे की अनेक वर्षापासूनची आपली मागणी होती की धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर ही रेल्वे लाईन व्हावी.
आपल्या सरकारने, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या सरकारने याला हिरवा कंदील दाखवलाय आणि ज्या गतीने आपण धाराशिव, तुळजापूर, सोलापूरचं काम आता करून घेतोय त्यावरनं आपल्याला समजू शकतं की या विषयात देखील अगदी ताकदीने आम्ही पाठपुरावा करू आणि केंद्र आणि राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य आपल्याला लाभेल.